आई तुझ्या कृपेने अजून कसली कमी नाही फक्त एकच हवं माझ्या वंशाला दिवा दे आई आम्हाला एक मुलगा दे. स्त्री शक्तीचं प्रतीक असून देखील लोक माझ्याकडेही फक्त मुलाचीच मागणी करतात. काय होणार आहे या जगाचं? अभिनंदन. थँक्यू. अजून बाकी कसे मजेत? हो अगदी मजेत. बापरे चल जरा झाडाखाली बसू. बाळ वगैरे घरात अगदी सगळे मजेत आहे ग. फक्त आता मला एक बाळ हवंय आणि तोही मुलगा आहे. मुलगा का ग? तुझ्या तोंडून ऐकणं म्हणजे खरं आहे ग. पण तुला माहिती आहे ना घरात सासू असल्यावर काय असतं ते? आधीच मुलबाळ होत नव्हतं म्हणून सगळे बोलायचे. त्यासाठीच आता नवस करायला पाठवलेलं की मुलगाच व्हावा म्हणून. आणि घरात तर सासूबाईंच्या शब्दापुढे कुणाचंच काही चालत नाही पहा. त्यात मला लगेच म्हणतात पोटात जर मुलीचा गर्भ असेल तर ती अजिबात खबर घेणार नाही. आता हे सगळं आपल्या हातात नसतं हे त्यांना कोण सांगणार? अखेर 4 वर्षापासून ज्या दिवसाची सगळे वाट पाहत होते तो दिवस उजाडलाय. आई जगदंबेच्या कृपेने घराचा आता गोकुळ होणार आहे. घरातली सून 2 महिन्यांची गरोदर आहे आणि सासूबाई आता नातवाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. तर पोदारांच्या घरात असलं पाहिजे मला चालणार नाहीये. तर पोदारांना वारस म्हणून फक्त मुलगाच हवाय. आणि जर मुलगी असली तर ती या जगात येता कामा नाही. सांगून ठेवतो. पोटातला पोरीचा गर्भ मी अजिबात खपावून घेणार नाही. मला नातू हवाय. आमच्या घराण्याला वारस. पण सासूबाई मुलगी ही वारस ठरू शकते. आली मोठी शिकलेली साधूला शिकवते. मुलगी पण घराण्याला वारस ठरू शकते. पोरीला जन्म द्या, तिला वाढवा, मोठी करा आणि काय तर म्हणे एवढा मोठा हुंडा देऊन दुसऱ्याच्या घरी पाठवा. म्हणे मुलगी पण घराण्याला वारस होऊ शकते. मला काही माहित नाही. मला नातू हवाय. आणि हे बघ वेळी जायच्यात आपल्या डॉक्टरांकडे जायचं आणि तपासणी करून यायची. पोरीचा गर्भ असेल तर तिथल्या तिथं काढून टाकायचा तो. सासूबाई तशी कायद्याची बंदी आहे हो. तू जास्त डोक्यावर बसू नकोस. आपल्या डॉक्टरांशी बोलते मी. दबाव आणला की कुणीही काम करतं. उद्या फक्त नवऱ्यासोबत जायचं आणि तपासणी करून यायची. बघितलं घरोघरी मातीच्या चुली. स्त्री ही स्त्रीची शत्रू असते असं म्हणतात. सासू ही देखील एक बाई असूनही तिला घरात मुलगी नकोय का? तर मुलगी जबाबदारी, ती कटकट, ती त्रास, ती परक्याचं धन. म्हणून तिला जग पाण्याआधीच मारून टाकायचं. फुल उमलण्याआधीच काही चुरगळून टाकायची. काय तुम्हाला तरी कितपत वाटतंय? अहो कायद्याने बंदी असून सुद्धा पैसा, दबाव अशा कितीतरी कारणांमुळे चांगले चांगले डॉक्टर हे पाप करायला तयार होतात. आणि घरातील ती प्रत्येक गरोदर स्त्री
प्रत्येक सदस्याला समजावण्याचा प्रयत्न करते. मला फक्त बाळ हवंय हो. मग ते मुलगा किंवा मुलगी. उशीर झाला. हो ग, थोडं काम होतं. मला बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. आजही सासूबाईंनी नेहमीसारखीच कटकट केली. म्हणाले उद्या डॉक्टरांकडे जायचं आणि तपासणी करून घ्यायची. आणि मुलीचा गर्भ असला तर तो काढून टाकायचा. अहो, मुलगी जरी असली तरी मला हवी होती. आणि तुम्हाला पण ना. बोला ना. अगं हे बघ, माझं आणि आईचं बोलणं झालंय. बाळ आपल्या दोघांनाही हवंय, पण मलाही असं वाटतं की मुलगा व्हावा. कारण तूच बघ ना, जर मुलगी झाली तर आपलीच जबाबदारी वाढते. आणि तुला माहिती आहे ना, आज समाजामध्ये मुली किती असुरक्षित आहेत ते. अहो, पण म्हणून मुलीच नको. आपण आपल्या मुलीला स्वतःचे संरक्षण करण्याइतपत सक्षम बनवू शकतो. अगं मान्य आहे मला, पण आईचं ऐकावंच लागेल. उद्या मी सुट्टी टाकली आहे. गावाकडे जाऊन तपासणी करून घेऊ. अहो, ऐका ना पण माझं. मला काही चर्चा नकोय. मला झोप आली आहे, तूही झोपून घे. भारतीय दंडविधान कलम 306 याप्रमाणे गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरला आणि त्या कृत्यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला 6 महिन्यांची कठोर शिक्षा होऊ शकते. हा कायदा माहीत असूनही आज भारतात कित्येक गावांमध्ये लपून छपून असले प्रकार चालतातच. हे डॉक्टरही त्यातलेच आहेत. म्हणूनच आज शहरातलं हे जोडपं गावाकडे आलंय तपासणीसाठी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. ओळखलात का? ओळखलं. काल आला होता तुमच्या आईचा फोन. बोललायत तर माझी सगळं. काळजी करू नका. काय ते बघू आपण. थोडीशी तयारी कर. पण डॉक्टर, कायद्याने बंदी आहे नावाच्या तपासणीवर. हे बघ, तुझे सासरे आणि आम्ही जुने शेजारी, त्यांचे खूप उपकार आहेत का आमच्यावर. आणि कायद्याने बंदी असली तरी ती कुठपत पाळावी हे आपल्यावर असतं. अहो डॉक्टर, हे बघ, डॉक्टर आणि पेशंट दोघांचंही कामच असेल तर अडचण कसं अहो ऐका ना माझं अजून तरी. अगं काळजी नको करू, तू जा. कायद्याने बंदी असताना देखील डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करतायत. आणि तिच्या दुर्दैवानं पोटात पडणारा गर्भ हा मुलीचाच निघतो. गर्भपात करण्यासाठी ठरल्याप्रमाणे डॉक्टर पुढच्या आठवड्यात बोलवतायत. पण घरातली सून हे करायला तयार नाहीये. तिच्या मनाची ओढाताण चालू. एका बाजूला नवरा आणि सासू तर दुसऱ्या बाजूला तिचे विचार आणि मन हे पाप करायला तयार नाहीये. अहो कितीही केलं तरी शेवटी आईचंच म्हणणं ते. मुलगी झाली तर जबाबदारी वाढेल. मुलगी झाली तर सगळ्यांची जबाबदारी घेईल. मुलगी झाली तर वंश गुंतेल. मुलगी झाली तर दोन्ही मुलांचा उद्धार करेल. मुलगी झाली तर समाजात दुय्यम राहील. मुलगी आहे तर समाज आहे. जबाबदारी वाढेल. ती समाजात दुय्यम राहील. म्हणून मुलीच नको का? कशासाठी? का तर मुलींना त्रास होतो. त्यांना छळ सहन करावा लागतो. अहो ही फक्त मुलगी नको असण्यामागची कारणं देतोय. ही खरी वस्तुस्थिती आहे. तुला किती वेळा सांगितलं तुझ्या वडिलांकडे फ्लॅटसाठी पैसे आण म्हणून. फ्लॅटसाठी पैसे का? मागे बाबांनी दिलं होतं त्याचं काय केलंय? गाडी बुक केली मी त्याची. काय? अहो काय चाललंय तुमचं? प्रत्येक वेळी माझे बाबा तरी कुठून पैसे आणतील? कुठून आणतील म्हणजे? त्यांना त्यांची मुलगी सुखात नकोय का? म्हणजे अहो जावई चांगला इंजिनियर असल्याचा अभिमान आहे माझ्या बाहेरच्या लोकांना. आणि तुम्ही आधी लग्नात हुंडा मग गाडी आता फ्लॅट. नाही मागणार मी पैसे. नाही मागणार. अजिबात नाही मागणार. बघितलं? अहो आजही समाजाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात मुलींचा कोणत्या ना कोणत्या कारणाने हुंड्यासाठी छळ हा चालूच आहे. मुलगी थोडी बदनाम राहून तिने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर फळ काय मिळतं आम्हाला? हे असं गालाखाली एक झापड बाळ असली तर मग काय विचारायलाच नको. जाम महाल आहे बाबा. तुझी वहिनी माझी नाही तुझी. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय ग? पुरी. जा रे. नंबर. अरे हा आमचा समाज. अहो एका बाजूला आदिशक्ती म्हणून देवीची पूजा करणारी आमची संस्कृती
कितीही तफावत. ही झाली समाजाची एक बाजू. पण दुसरीकडे मुली आपल्या कर्तृत्वाने कुठे कुठे जाऊन पोहोचल्या आहेत. आई, बाबा, बाबा मला कराटेमध्ये बक्षीस मिळालंय. खूप छान बेटा, खूप छान. अगं ऐकलंस का? आजी मला कराटेमध्ये बक्षीस मिळालंय. गुणाची काय माझी पोर. अहो, काय झालंय? आई मला कराटेमध्ये बक्षीस मिळालंय. शाबास बेटा. आम्हाला अभिमान आहे तुझ्यावर. खूप खूप मोठी हो. जगात आमचं चांगलं नाव कमव. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि सुनबाई जरा घरात गोडधोड कर. पोरीने एवढं नाव कमावलंय आपलं. हो नक्कीच. ही झाली समाजाची दुसरी बाजू, जिथे पालक आपल्या मुलींना आधार देतात. त्यामुळेच मुली या जगात सगळीकडे सत्ता गाजवत आहेत. आणि याचा परिणाम काय? तर आज अंतराळ जाऊन पोहोचलेल्या क्रीडा क्षेत्रात अधिराज्य गाजवणारी भारताची सुवर्ण कन्या, भारताची गानकोकिळा आणि भारताचा प्रथम नागरिक महामहिम अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. महिला प्रभुत्वाला उभ्या केल्या. पण समाजाचं काय? समाज मात्र विचारांनी मागेच राहिला हो. इतक्या मागे की प्राणी मात्रांवर दया करणारी आमची संस्कृती पोटातल्या मुलीचा गर्भ पोटातच मारायला निघाली. आणि याचे परिणाम काय? तर आज भारतात 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या गुजरात, 918, बिहार, 916, उत्तर प्रदेश, 908, पंजाब, 893, जम्मू, 883, हरियाणा, 877, दिल्ली, 860, चंदीगड. 818. पाहिलं, अशी मुलींची संख्या कमी. आणि असा जर चालू राहिला तर एक दिवस असा येईल की तुम्हा मुलांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाही. आणि मग मुलगी मिळण्यासाठी तुम्हाला या अडचणींना तोंड द्यावं लागेल. भविष्य काय असेल बघायचं. बघा, काय झालं? लग्न झाल्यापासून दिसलंच नाही तुम्ही. अरे कशाच काय लग्न लावलं राव. तुझ्या 2 वर्षाचा पगार घातला आणि तेव्हा कुठे लग्न झालंय? 2 वर्षाचा पगार? हव्या आपलं काय होणार रे? काय होणार तर खरंय का? अरे हो, असंच आहे. इथे लग्नासाठी पोरींची लई कमी आहे. मी तर कसली पण पोटी करायला तयार होतो. पण हे स्वयंवर नावाचं नवीन खूप होत ना. मूठभर पोरं, मूठभर पोरी अशी परिस्थिती आहे. अहो, कशाचं बघायचं चाललंय. आज याला स्वयंवराची वेळ करणार आहे मला. बरं ठीक आहे, निघतो मग मी. चालेल बघू. हव्या स्वयंवराचा मॅसेज आला का रे? अरे स्वयंवराची वेळ काय आहे बाबा? चल निघायला पाहिजे. आपल्याला सांगूया का? आप्या दादा सोड, गर्दी वाढवू नको. चला, स्वयंवर, 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 स्वयंवर. लग्नासाठी रजिस्ट्रेशन. आपण जरा विचार करा. आज जर मुलगी नको म्हणून तिला आम्ही पोटातच मारू लागलो तर पुढच्या काही दिवसात ही परिस्थिती नक्कीच उभी राहील. यावर उपाय काय? उपाय एकच. आता आपण सगळ्यांनी सुधारायला हवंय. सगळ्यांनी एकच विचार करायला हवाय की काहीही झालं तरी आम्ही मुलींना जन्म देणारच. चला तर मग आता परत आपल्या घराकडे पाहूया. तपासणी झाली आहे. पोटात मुलीचा गर्भ वाढतोय. गर्भपातासाठी पुढच्या आठवड्यात बोलवलंय. पण नवरा आणि सासू यांचं ऐकून पोटातला गर्भ काढून टाकावा की स्वतःच्या मनाचं ऐकून मुलीला जन्म द्यावा, या द्विधा मनस्थितीत घरातली सून झोपली. आई, 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 बघ मी. मला यायचंय ग. मला खेळायचंय. हे जग पाहायचंय. आई, तूच वाचवू शकतेस का मला? आई, मारू नकोस मला.
जीव पृथ्वीवर आणू पाहतोय तर त्याला मारणारे आपण कोण? आपण फक्त अत्याचार, आपण फक्त गुन्हेगार नाही. आपल्यापैकी कुणालाच हक्क त्या जीवाशी खेळण्याचा, त्या आईशी खेळण्याचा. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? पोटातच मुलींना मारायचं की त्यांना जन्म देऊन हे जग दाखवायचं, त्यांचा उद्धार करायचा? त्यांना जन्म द्यायचा, त्यांना उद्धार करायचा ना. चला तर मग या समाजाचा एक घटक या नात्याने आपण हा निर्धार करू आणि खऱ्या अर्थाने स्वतःचाच गौरव करू. हा गौरव आदी मायेचा, हा गौरव त्या मातेचा, हा गौरव त्या पित्याचा, झाले जन्म दिला कन्येला. हे समाजाचे हे वागणे, हे समाजाचे हे वागणे साधूचे खण. करू मातेचा निंदा, करू मातेचा निंदा, करू या कन्येचा उद्धार. हा गौरव आदी मायेचा, हा गौरव त्या मातेचा, हा गौरव त्या पित्याचा, ज्याने जन्म दिला कन्येला. Siagat Institute of Management has taken 18 minutes